नमस्ते. आज मी बनवणार आहे दगडी पोह्यांचा चिवडा, म्हणजेच भाजक्या पोह्यांचा चिवडा. तर मला दिवाळीसाठी बनवायचा होता, त्यामुळे हा मी 2 किलोचा भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवलेला आहे. तर मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. यासाठी मी पहिल्यांदा 2 पातेल्यांमध्ये 1-1 किलो पोहे भाजून घेतले. हे पोहे भाजायच्या आधी मी चाळणीने चाळून उन्हात वाळवून घेतलेत आणि त्याच्यामध्ये काही भाजलेले भाजके पोहे होते काळे काळे, ते काढून टाकलेत. आणि आता हे पोहे स्वच्छ आहेत. तर यांना तरीसुद्धा थोडीशी उष्णता देण्यासाठी पातेलं गरम व्हावं म्हणून पातेलं आणि पोहे दोघंही मी इथे थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. आता आपण एक मसाला बनवायचा, ज्याच्यामध्ये मी मीठ, साखर आणि मिरची पावडर घेतलेली आहे. चवीसाठी चाट मसाला, म्हणजे मग आंबट गोड टेस्ट पण येईल. चिवडा चटकदार आणि खमंग होण्यासाठी हा मी 4 चमचे घरगुती तिखट घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण काजूचे काप, मनुके, खोबऱ्याचे काप, त्याचबरोबर 2-3 गड्डे चेचलेला लसूण घालणार आहे. चिवडा मसाला, हळद, तीळ, धणे घेतलेले आहेत मोठे, बडीशेप टेस्टसाठी. आणि त्याचबरोबर हा आपण जो बारीक करून घेतलेला मसाला आहे तो. त्याच्याबरोबर मी डाळं घेतलेले आहेत. हा मक्यांचा पोहे मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे तळून, म्हणजे मग पोह्यांमध्ये थोडंसं चिवडा कुरकुरीत होईल. त्याचबरोबर शेंगदाणे 1 पाऊण किलो घेतलेले आहेत. अर्धा ते पाऊण किलो बास होतात. तर आता मी पहिल्यांदा 1-1 तळून घेणार आहे. तर असे हे काजू तळून झाल्यानंतर याला मी डिस्ट्रीब्यूट करणार आहे 3 ह्याच्यामध्ये. खरं तर माझ्याकडे एकदम मोठं पातेलं नाही, त्यामुळे मी असं 3 ठिकाणी डिवाईड करून चिवडा बनवते. तुमच्याकडे 1 असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण बनवू शकता. काजू आता भाजून तयार आहेत, तर हे मी 3 पातेल्यांमध्ये विभागून घालणार आहे. आता आपण खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे. तर सुकं खोबरं आहे, त्याचे पातळ काप मी केलेले आहेत. ते आता आपण तळून घ्यायचे आणि तेही असे तिन्हीमध्ये विभागून मिक्स करायचे. त्याचबरोबर आपण आता हळूहळू शेंगदाणे, डाळं हे जे सर्व पदार्थ आहेत ते खरपूस तळून घेणार आहोत. हे पहा, खोबऱ्याने कलर चेंज केलेला आहे. तर आता आपण हे खोबरं काढून घेऊ शकतो. या पोह्यामध्ये तुम्ही शेव पण घालू शकता. मी मक्याचे पोहे घातलेले आहेत, कारण मक्याच्या पोह्यांमधलं तेल आहे ते तेल पण ह्या चिवड्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि चिवडा खाताना मध्ये मध्ये मक्याचे पोहे खायला कुरकुरीत छान लागतात. तर असे हे आता मक्याचे पोहे आपण तळून सर्वांमध्ये मिक्स करून घ्यायचे. पोहे मिक्स करून झाले की पोह्यावर जो आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला मसाला आहे तो लगेच त्याच्यावर पसरून घ्यायचा, म्हणजे मग पोह्यांना पण आंबट, तिखट, गोड अशी टेस्ट लागून जाईल आणि मक्याचे पोहे खातानाही छान टेस्टी लागतील. आता हे मक्याचे पोहे मी एवढे घेतलेले आहेत, पण जेव्हा मी सगळा चिवडा मिक्स केला तेव्हा मला असं जाणवलं की अजून थोडा पाहिजे, म्हणून मी मक्याचे पोहे पुन्हा वाढवले थोडेसे. तर सध्या मी आत्ता जे तुम्हाला दाखवले तेवढेच घातलेले आहे त्याच्यात. आता शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे 500 ते 600 ग्रॅमपर्यंत आहेत अंदाजे. तेही आपण खरपूस तळून घ्यायचे. फक्त शेंगदाणे तळताना थोडीशी काळजी घ्या, कारण जर ते ओलसर असतील तर थोडंसं तेल अंगावर उडू शकतं. शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत आपण हा मसाला आहे तो आपल्या चिवड्याला सगळीकडे लावून घेऊया, म्हणजे मग चिवडा आपला मिक्स होईल. मध्ये मध्ये मी शेंगदाणे हलवतीये. शेंगदाणे आता फुटलेत, म्हणजे आतपर्यंत तेल जाऊन आता आतपर्यंत ते तळून होत आलेले आहेत. तर हा चिवडा एकदा शेंगदाणे टाकायच्या आधी हलवून घेऊया, म्हणजे मग शेंगदाणे पसरले की पुन्हा एकदा आपल्याला चिवडा हलवता येईल. ह्या शेंगदाण्यांवर पण लगेच मसाला पसरवून घ्यायचा. आता याच्यामध्ये मी डाळ तळायला टाकणार आहे. डाळ टाकताना पण काय होतं, सुरुवातीला शांत वाटतात, पण थोड्या वेळानंतर खूप फेस येतो आणि मग फेस आला की आपल्याला कळत नाही डाळ भाजतायत की नाही, म्हणजे तेलामध्ये नीट. तर मध्ये मध्ये वर काढून बघा, म्हणजे मग आपल्याला दिसेल की ते नीट तळले जात आहेत असं. आणि ते पण तळून झाले की ह्या चिवड्यांमध्ये मिक्स करून टाकायचे. तुम्ही जेव्हा दिवाळी फराळ बनवता तेव्हा हा दिवाळी फराळ देताना अशा लोकांनाही द्या की जे खूप कष्टाची कामं करतात आणि त्यांच्यापर्यंत त्यांनी फराळही बनवलेला नसतो. तर अशा लोकांच्या मुखामध्ये हा फराळ गेला तर आपल्यालाही ते बनवल्याचं समाधान होतं. आता हे मसाला पूर्ण लावून झाल्यानंतर आपण हे राहिलेले डाळ पण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत.
डाळ भाजून झाले की याच्यामध्ये मी 100 ग्रॅम मनुके घेतलेले आहेत. हे मनुके मी तेलामध्ये तळून घेणार आहे. जेव्हा तुम्ही मनुके तेलामध्ये सोडता तेव्हा बघा ते मस्त असे टमटमीत फुगलेले असतात. म्हणून त्यांना काढून घ्यायचं आणि काढून घेतल्यानंतर एका सेपरेट ताटामध्ये थोडंसं ताट तिरकं करून तेल निथळण्यासाठी ठेवून द्यायचे. मग काही वेळाने तुम्ही पाहिलं तर ते मनुके आपोआप दबलेले असतात, कडक झालेले असतात आणि मग तेलही निथळून गेलेलं असतं. आता ह्याच्यात फोडणीला आपण कढीपत्ता झाऱ्यामध्ये तळून घालणार आहे. कढीपत्ता झाला की त्याच्यामध्ये खरपूस असा लसूण भाजून घ्यायचा. लसणाचा ओलसरपणा थोडाही राहता कामा नये, नाही तर मग चिवडा थोड्या दिवसांनी मऊ पडतो. तर कढीपत्ता, लसूण हे अगदी बारकाईने तळून घ्यायचं. आता हा लसूण मी तिन्हीमध्ये विभागून टाकणार आहे. हे पहा, लसूण पण एकदम कलर ब्राऊन झालेला आहे आणि तेलामध्ये पण त्या लसणाचा वास उतरलेला आहे. आता याच्यामध्ये मी थोडेसे बडीशेप, जिरे आणि धणे हे तळून घेतलेलं आहे. ते थोडंसं भाजून तळून झालं की त्याच्यामध्ये तीळ मिक्स करायचे आणि आपला घरगुती मसाला आहे तर हा चिवडा थोडासा चरचरीत असेल तर छान लागतो, म्हणून मी मिरचीच्या ऐवजी मिरची पावडर आणि आपलं घरगुती लाल तिखट याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. तर आता याच्यामध्ये तुम्ही चिवडा मसाला जो आहे तो घालू शकता. तर आता हा 2 किलो असल्यामुळे मी याला 1.5 पॅकेट घातलेला आहे चिवडा मसाला आणि थोडीशी हळद घातलेली आहे. वरून मी तिखट घातलेलं आहे त्यामुळे ते तिखट आणि चिवडा मसालामध्ये असलेलं तिखट हे दोन्ही खाऊन टॅली करून बघावं लागेल आणि मगच ठरवता येईल की तो किती प्रमाणामध्ये तिखट झालेला आहे. तर असं आता हे तेल जे आहे ते आपण सगळ्या चिवड्यावर पसरून घ्यायचं आणि हे जे मगाशी मनुके आपण तळून बाजूला ठेवले होते तेही आता मी पसरून घेतलेले आहेत. आता चिवडाचा मोठ्या झाऱ्याने नीट हलवून मिक्स करून घ्यायचा, म्हणजे मग चिवड्यातला मसाला हा सगळ्या आपल्या जो दगडी पोहे आहेत त्यांना लागून त्याचा कलर चेंज होईल. तर आता मी दोन्ही पातेल्यामध्ये व्यवस्थित हलवून घेतलेला आहे आणि मी काय केलेलं आहे, खाली न्यूजपेपर टाकला आहे, त्याच्यावर बटर पेपर टाकलेला आहे, हा पहा पार्चमेंट पेपर, आणि त्याच्यावर हा चिवडा पसरून हाताने एकदा चोळून घेतलेला आहे. कारण चिवड्याची क्वांटिटी जास्त होती आणि माझ्याकडे पातेली छोटी होती, म्हणून मी तसा मिक्स करून पुन्हा आता पातेल्यांमध्ये भरला आहे आणि त्याला उष्णता देण्यासाठी खाली तवे ठेवलेत. तव्यावर एक 5 मिनटं ही पातेले ठेवून मीडियम गॅसवर तसंच ठेवलेलं आहे. मीडियम नाही, स्लो गॅसवर आहे आणि मग एक 5 मिनटं तसंच ठेवून गॅस बंद केले. तर असा हा आपला चिवडा तयार झालेला आहे. तर टेस्ट करून बघायचं, वाटलं थोडंसं तिखट मीठ कमी आहे तर जो आपण मिक्सरला बारीक केलेला मसाला आहे तोही तुम्ही पुन्हा याच्यामध्ये मिक्स करू शकता. तर असा हा माझा 2 किलो दगडी पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे. आता तो 2 किलोपेक्षाही जास्त असणार आहे. तर नक्की ट्राय करा. धन्यवाद.